तम उवाच भगवान अत्रेयः न हिताहारोपयोगिनाम् अग्निवेश तन्निमित्ता व्याधयोः जायन्ते न च केवलं हिताहारोपयोगात एव सर्व व्याधी भयम अतिक्रांतम भवति. हितकर आहार घेतला म्हणजे सर्व रोगांची भीती मिटली असं नाही, तर इतरही काही कारण आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत की संती ही अयुते अपि आहारोपयोगात अन्याहा रोग प्रकृती. ह्या रोगाची कारण अजून इतर पण आहेत. त्यामध्ये कालविपर्यय, प्रज्ञापराध, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांचं असात्म्यता, ताश्च रोग प्रकृतयोः रसान् सम्यक् उपयुज्यमानमपि पुरुषम अशुभेन उपपादयन्ति. तर हितकर आहार जरी घेतला तरी सुद्धा या गोष्टी असतील, कालविपर्यय, प्रज्ञापराध असतील, तर हितकर आहार घेऊन सुद्धा रोग निर्माण होतात. तस्मात हिताहारोपयोगिनः अपि दृश्यन्ते व्याधिमन्तः. म्हणून हितकर आहार घेतलेली व्यक्ती सुद्धा त्यांना रोग झालेला दिसतो. त्याचप्रमाणे अहिताहारोपयोगिनां पुनः कारणं ततो न सद्यो दोषवान भवति अपचारः. नाही सर्वाणी अपथ्यानी तुल्य दोषाणी. त्यानंतर अहिताहार सांगितलं की सगळीच जी काही अपथ्य आहेत ती दोषकारक नाहीत. न च सर्व दोषाः तुल्य बलाः न च सर्वाणि शरीराणि व्याधिक्षमत्वे समर्थानि भवन्ति. तद ही एव अपथ्यम देशकाल संयोग वीर्य प्रमाण अतियोगात अभूयस्तम अपथ्यम संपद्यते. त्यामुळे हे अपथ्य सुद्धा देश काल संयोग वीर्य प्रमाण अतियोग या सर्वांवर अवलंबून आहे. त्यामुळे कधी कधी अपथ्य हितकारक ठरतं आणि कधी अहितकारकही ठरतं. सएव दोषः संसृष्ट योनी विरुद्धोपक्रमो गंभीर अनुगतः चिरस्थितः प्राणायतन समुत्थः मर्मोपघाती कष्टतमः क्षिप्र कारितमश्च संपद्यते. शरीराणि च अतिस्थूलानि अतिकृशानि अनिविष्ट मांस शोणितास्थीनि दुर्बलानि असात्म्य आहारोपचितानि अल्प आहाराणि अल्पसत्वानि च भवन्ति व्याधी सहित. या ठिकाणी व्याधी सह शरीर आणि व्याधी असह शरीराचा पण इथे उल्लेख केलेला आहे. एभ्यश्च एव अपथ्य आहार दोष शरीर विशेषेभ्यः व्याधया मृदवो दारुणाः. मग व्याधीचे मृदू आणि दारुण हे प्रकार सांगितले. क्षिप्र समुत्थ चिरकारीनश्च. तर चिरकारी व्याधी आणि अशुकारी व्याधी हे पण सांगितलेलं आहे. तयेव वातपित्त श्लेष्माणः स्थानविशेषे प्रकुपिताः व्याधिविशेषान् अभिनिर्वर्तयन्ति अग्निवेश. तर हे दोष वेगवेगळ्या स्थानी जाऊन वेगवेगळे व्याधी उत्पन्न करतात. टीका पण आपण बघूया. त्याच्या अगोदर पहिलं मराठी भाषांतर मी आपल्याला सांगतो. तर या ठिकाणी अग्निवेशाच्या प्रश्नाला अत्रेयांनी उत्तर दिलंय की हे अग्निवेशा, हिताहाराचं सेवन करणाऱ्या पुरुषाला आहारजनित व्याधी होत नाहीत. केवळ हिताहाराचे सेवन केल्याने सर्व रोगाचे भय दूर होत नाही. अहितहाराच्या शिवाय रोग उत्पन्न होण्यामागे अन्यही कारणे आहेत. ही कारण म्हणजे कालविपर्यय, प्रज्ञापराध, असात्म्य असे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या सर्व आहार रसाचा यथायोग्य उपयोग करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा अशुभ कर्मे रोग उत्पन्न करत असतात. त्यामुळे हितकर आहार घेणाऱ्यामध्ये सुद्धा रोग आढळतात आणि अहित आहार घेणाऱ्या पुरुषामध्ये सुद्धा पथ्य, आहार दोष, शरीर विषय इत्यादी कारणामुळे अहितकर भोजन हे तात्काळ दोषकारक होत नाही. सर्व अपथ्यकर द्रव्ये ही समान दोष वाढवत नाहीत आणि वाढलेले दोष सुद्धा नेहमी सारखेच बलवान असत नाही आणि सर्व प्रकारच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती समान असत नाही. तोच अपथ्यकर आहार देश, काल, संयोग, वीर्य, प्रमाण
आणि अतियोगानं अधिक अपत्यकर बनतो आणि तेच वाढलेले दोष संसृष्ट योनी म्हणजे अनेक कारणांनी उत्पन्न झालेले असतील, तर विरुद्ध चिकित्सोपक्रम केले गेले तर गंभीर धातूपर्यंत पोहोचतात. तर खूप दिवस शरीरात राहिले असतील तर प्राणायतनापर्यंत पोहोचले असतील तर कष्टतर आणि शीघ्र विकार उत्पन्न करण्याला कारणीभूत ठरतात. तर अनेक प्रकारचे शरीर आहेत. अतिस्थूल, अतिकृश, अनिविष्ट मांस शोणित, अस्थी असणारे. मांस शोणित आणि अस्थी हे धातू योग्य प्रकारे उचित नसल्यास नंतर दुर्बल, असात्म्य आहार सेवन करणारे आणि अल्प आहार सेवन करणारे आणि अल्पसत्व अशा शरीराच्या पुरुषामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. या विपरीत शरीर पुरुषामध्ये या या विपरीत शरीर असणाऱ्या पुरुषामध्ये व्याधिक्षमत्व चांगले असते आणि या अपथ्यकर आहार दोष आणि शारीरिक भिन्नतेमुळेच रोग मृदू, दारुण, शीघ्र उत्पन्न होणारे किंवा विलंबाने उत्पन्न होत असतात. आणि दोष आणि रोगाचा संबंधामध्ये हे अग्निवेशा, हे वात, पित्त आणि कफ हे शरीराच्या त्या त्या अंगविशेषाच्या ठिकाणी प्रकोपित होऊन भिन्न भिन्न रोग उत्पन्न करतात. तर या ठिकाणी व्याधी क्षमत्व हा सुद्धा महत्वाचा घटक आहे रोगाच्या उत्पत्तीमध्ये. हे सांगितलेलं आहे. आता टीकेमध्ये आणखीन काय वेगळं संदर्भ आहेत पाहूया. तन्निमित्ता इति हिताहार निमित्ताः न केवलम इति न परम रोग प्रकृतया इति रोग कारणानी. इथे रोग प्रकृती असा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ रोगाची कारणे. अहिताहारोपयोगिनी इत्वा, तर अहिताहार हे सुद्धा एक रोगाचं कारण आहे. कारण इति निमित्तांतरात प्रतिबंधकात तच्च कारणम तदेव हि अपत्यम इत्यादी वक्ष्यमाण ग्रंथ विपरीतम बोधव्यम सद्य इति तत्कालम. सद्य म्हणजे तत्काल. अनेन अपथ्यस्य रोगजननम प्रति कालांतर विकार कर्तृत्वम. तर अपत्यकारक आहार सुद्धा तर जर रुग्णाचं बल उत्तम असेल तर तो रोग निर्मिती करू शकत नाही. व्याधी क्षमत्व उत्तम असेल तर रोग उत्पत्ती होत नाही. प्रायः भवति इति दर्शयति, अन्यथा सद्य इति अनर्थकं स्यात्. कालांतरे अपि दोषकर्तृत्वात्. दोषवान इति व्याधिजनकः. दोषवान याचा अर्थ व्याधी निर्माण करणारा. अपचार इति अहिताहार उपयोगः. अहिताहार करणं म्हणजे अपचार करणं. उक्ते कारणम आह नाही इत्यादी. तुल्य दोषाणी इति तुल्य दोषकराणी, जे दोष उत्पन्न करणारी. व्याधिक्षमत्व व्याधी बल विरोधित्वम. व्याधिक्षमत्व म्हणजे व्याधी बल विरोधित्व, म्हणजे व्याधीचं जे काही बल आहे त्या बलाला विरोध करणारं, म्हणजे व्याधी निर्माण होऊ न देणारं किंवा झालेला जो व्याधी आहे तो लवकरात लवकर नाहीसा करणारा. व्याधीच्या बलाला विरोध करणारी जी शक्ती आहे त्याला व्याधी क्षमत्व असं म्हणतात. त्याचप्रमाणे आणखीन व्याधी क्षमत्वाची आणखीन सांगितलंय की व्याध्युत्पाद प्रतिबंधकत्व इति यावत. त्याचप्रमाणे रोग होऊच न देणं म्हणजे सुद्धा व्याधी क्षमत्व. तर झालेला रोगाला त्या विरुद्ध शक्ती वापरून तो रोग नाहीसा करणं आणि रोग निर्माणच होऊ न देणं म्हणजे व्याधी क्षमत्व. तद एव अपथ्य तुल्य दोषतादि विवृणोति. अत्र यद्यापि प्रस्तुतत्वात् अपथ्य प्रतिबंधकानि कारणानि वक्तव्यानि तथापि समान न्यायतया पथ्यशक्ती वर्धकानि उच्यन्ते. तत्र देशादीनाम् इति योगात् अनुगुण देशादि योगतः यथा व्रीहिः पित्तकर्तृत्वेन पथ्यः स च अनुपदेश योगात् भूयस्तरम अपथ्यो भवति. तर उदाहरण दिले की व्रीही हे पित्तकारक असल्यामुळे अपथ्य आहे, परंतु अनुपदेशामध्ये आणि जर खाल्लं ते आणखीन अपथ्यकारक आहे. परंतु धन्वदेश तू ही न बोलू, परंतु जंगल देशामध्ये त्यावेळी जरी खाल्लं तरी त्यांनी पित्त प्रकोप कमी होतो. तथा शरदकालस्य अनुगुणस्य योगात बलवान भवति. शरद ऋतूमध्ये जर खाल्लं तर आणखीन त्याचं बल वाढतं. भवन्ति हेमंते दुर्बलाः संयोगाद यथा
सव्रीही दधी फाणितादी युक्तो बलवान. आणि त्याच व्रीही दही आणि त्यांच्याबरोबर खाल्लं तर आणखीन ते अपत्यकर होतं. मध्वादियुक्तश्च दुर्बलः वीर्यादि यथा स एव उष्णीकृतो बलवान. मध हा जर गरम केला तर आणखीन तो रोगकारक होतो. शीतस्तु दुर्बला सच एव प्रमाणाति योगात बली हीन मात्र तू अबलः इत्यादी अनुसर्तव्यम. दोषतुल्य बलतामाह स एव दोष इत्यादी संसृष्टा मिलिता बहवो योनयः कारणानि यस्य सः तथा किंवा संसृष्टयोनिः इति अनुगुणदूष्यः. यथा पित्तस्य रक्तं दूष्यं आसाद्य कष्टत्वं क्षिप्रकारित्वं च भवति. विरुद्धोपक्रमो यथा पित्तं मेहारंभकः वचनं हि पित्तमेयः सर्वः व्याप्या विरुद्धोपक्रमत्वात्. पित्तज प्रमेह जे आहेत ते याप्य आहेत, कारण तिथं विरुद्धोपक्रम करावा लागतो. निदान अध्याय 4 मध्ये हा संदर्भ आहे. विरुद्धताचे उपक्रमस्य अत्र यत् पित्तहरं मधुरादि तन्मेह प्रदान दोष्य मेधसः विरुद्धं मेदोनुगुणं तु कट्वादि पित्ते विरुद्धमिति. गंभीरानुगतमिति गंभीरमज्जादि धातुगतं वचनं हि त्वं मांसश्रयम् उत्तानं गंभीरं तु अंतराश्रम. तर दोष कोणत्या धातूच्या किंवा शरीरभावाच्या आश्रयाने आहेत त्याच्यावरही त्या रोगाचं मृदुत्व, कठीणत्व, साध्यत्व, असाध्यत्व ठरलेलं आहे. तर त्वचेच्या आश्रयाने असेल तर त्याला उत्तान म्हणतात, आणि इतर धातूंच्या आश्रयाने जर त्याला गंभीर. चिकित्सा स्थान अध्याय 39 मध्ये वातरक्त अध्यायामध्ये संदर्भ आहे. चिरस्थितमिती देहे चिरकालावस्थानेन कृतमूलत्वात कष्टसाध्य. खूप दिवस एखादा व्याधी शरीरामध्ये राहिला तर तो कष्टसाध्य होतो. प्राणायतन समुत्ता इति अग्रे प्राणायतनाचं वर्णन अध्याय 29 मध्ये पुढच्या अध्याय आहे. तर कोणत्या ठिकाणी तो व्याधी झालेला आहे त्यावरही अवलंबून आहे. वक्षमाण शंखादी दश प्राणायतनाश्रयी मर्मोपघातात इति प्राणायतन व्यतिरिक्त अक्षी प्रतल हृदयादी मर्मोपघातकारी मर्मघातकत्वेन मर्मविशेष प्राणायतन समुत्वे लब्धवे पुनः तद्वचनं प्राणायतनम आश्रयिणो विशेषेण कष्टत्व प्रतिपादनार्थम. कष्टतम इति बहुख कर्तृत्वेन असाध्यत्वेन च क्षिप्रकारित्वम इति आशु विकारी कारितमः चकारात संसृष्ट योनित्वात् हेतूनाम अल्पत्वे अन कष्टतर क्षिप्रकारी तरादिश्च. तर किती हेतूचं सेवन झालेलं आहे त्यावरही व्याधीचं साध्यत्व अवलंबून आहे. भवन्ति ते दर्शी यथोक्त सर्व हेतू मेलके कष्टतमः. सर्व हेतू असतील तर तो अति कष्टतम व्याधी आहे. कष्टाचा असाध्य सुद्धा होऊ शकतो. क्षिप्रकारितमश्च भवति इति ज्ञेयं कष्टमत्वादीच यथायोग्यतया ज्ञेयं. विरुद्धोपक्रमो दोषः कष्ट एव भवति न क्षिप्रकारी. व्याधी अक्षम शरीराणी आहो शरीराणीचे इत्यादी. तर व्याधी अक्षम शरीर कोणती ते सांगितलंय की अनिविष्टानी श्लथानी मांसादीशाम शरीराम तानी. जर ज्यांच्यामध्ये मांस शैथिल्य आहे असे. अनिविष्टानी ती विषमाणी किंवा विषम. अनिविष्ट याचा अर्थ विषम असा सुद्धा आहे. उपचितानी संवर्धितानी चांगलं संवर्धन झालेलं तर त्याला उपचित म्हणतात. असात्म्य पुष्टम ही शरीरम भूरी दोष भावितमेव भवती इति भावः. विपरीतानी ती अनति स्थूला त्वाद उक्तानी. विपरीत म्हणजे स्थूलाच्या विरुद्ध स्थूल नसलेला अनति स्थूल. ही सगळी व्याधी सह शरीर आहेत. व्याधी उत्पादक प्रतिबंधकानी. व्याधी असहानी याचा अर्थ काय? व्याधी उत्पादक प्रतिबंधकानी. तर व्याधी ला उत्पन्नच होऊ देत नाही त्याला व्याधी असह शरीर म्हणतात. एतच्च शरीरम अधिकृत्य वैपरीत्यम व्याधी सहत्वे उदाहरणम उपन्यस्तम तेन यथोक्त अपथ्य बल वैपरीत्यम दोष बल वैपरीत्यम च न सद्यो व्याधिकारकम. तर दोष बलाच्या विरुद्ध अशा पद्धतीचं
शरीर असलं, त्याचप्रमाणे अ, अपथ्य बल वैपरीत्यम, अपथ्यकारकाचं सुद्धा विरोधी बल शरीरामध्ये असेल तर रोग उत्पन्न होत नाहीत. त्याचं व्याधी क्षमत्व हे उत्तम आहे. व्याधीसह आणि व्याधी उत्पादक प्रतिबंधकानि एतच्च शरीरम अधिकृत्यम वैपरीत्यम व्याधिसहत्वे उदाहरणम अन्यम उपन्यस्तं तेन यथोक्त बलवैपरीत्यम दोषबलवैपरीत्यम च न सद्यो व्याधिकारकम न भवति एतद् अपि युक्तं बोधव्यम्. एतदेव अपथ्य आहार दोष शरीराणाम एव बलवत्व अबलवत्वाच लक्षणे विशेषम यथायोग्यतया मुद्गादि व्याधि कारणत्वेन उपसंहरन् आह एभश्च इत्यादि विशेषा यथोक्ता उक्त विपरीताश्च तत्रोक्त विपरीत विशेषान् मृदवस्तथा चिरकारिणश्च भवन्ति. यथोक्ता अपत्यादि विशेषण तु दारुणः क्षिप्रकारिणश्च भवन्ति इति मन्तव्यम्. अनेन प्रसंगेन वातादीनां रसादिस्थान विशेषेषु कुपितानां ये व्याधया भवन्ति तान् दर्शयतु आह. तर या ठिकाणी व्याधी क्षमत्वाबद्दल आणि व्याधी क्षम शरीर आणि व्याधी अक्षम शरीर याबद्दल आणि हितकर आहार जरी घेतला असला तरी इतर कारणामुळे रोग उत्पन्न होतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अहितकर आहार घेऊन सुद्धा बाकीच्या गोष्टी योग्य असतील तर रोग उत्पन्न होत नाहीत याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. टीकेचे संदर्भ वाचा मॅडम. हो सर. इथे चरक चिकित्सा अध्याय 39 असा चुकून संदर्भ लिहिलेला आहे. तो चरक चिकित्सा अध्याय 29 मधला आहे. त्यामध्ये 19 ते 23 क्रमांकात उचलू. उत्तानमत गंभीरम विविधम तत्प्रचक्षते मांसाश्रयमुत्तानं गंभीरं त्वन्तराश्रयम् पण्डुदाहरुघायामो तोदस्फुरणपुञ्जरैः अन्विताशावरक्तात्वक्बाह्ये ताम्रा तथेष्यते गम्भीरेष्वतु स्तब्धः कठिनोऽन्तःप्रसर्तिमान् शावस्ताम्रो अथवा दाह तोदस्फुरणपाकवान् ऋग्विदाहन्वितो भीक्ष्णं वायुसन्ध्यस्तिमज्जसु छिन्दन्वितं चरत्यन्त वक्रीकुर्वश्च वेगवान् करोति खञ्जं पङ्गुं वा शरीरे सर्वतश्चरन् सर्वैलिङ्गैश्च विज्ञेयं वाताश्रु उभयाश्रयम्. वातरक्त हे उत्तान आणि गंभीर अशा दोन प्रकारचे असते. उत्तान वातरक्त लक्षणे. उत्तान वातरक्त हे त्वक आणि मांस यांच्या आश्रयाने असते, तर गंभीर वातरक्त हे मेद अस्थि आणि मज्जा यांच्या आश्रयाने राहते. उत्तान वातरक्तामध्ये कंडू, दाह, रुजा, तोद, स्फुरण, आयास आणि त्वचा कृष्ण वर्णाची असणे ही लक्षणे असतात. तर गंभीर वातरक्त लक्षणांमध्ये शोथ, काठिण्य, वेदनाधिक्य, दाह, तोद, भेद, स्फुरण, पाक अशी लक्षणे असतात. संधी अस्थि मज्जा या ठिकाणी तोडल्याप्रमाणे वेदना जाणवतात, तर काही वेळा वेदना अचानक नष्ट झाल्यासारखी जाणवते. त्यावेळी सुप्ती हे लक्षण निर्माण होते. अवयवांच्या ठिकाणी वक्रता, संधी वक्रता व त्यामुळे खंज आणि पांगुल्य यासारखी लक्षणे ही गंभीर वातरक्तात उत्पन्न होतात. उभयाश्रित वातरक्त लक्षणे या दोन्ही प्रकारची लक्षणे आढळतात. चरकांनी उत्तान आणि गंभीर असे वातरक्ताचे दोन प्रकार वर्णन केलेले आहेत, तर सुश्रुतांनी मात्र असे प्रकार न मानता अवस्था मानलेल्या आहेत. उत्तान वातरक्ताची उपेक्षा केली असता किंवा दोष प्राबल्याने व्याधी वाढल्याने ते गंभीर होऊ शकते. या दृष्टीने पाहता उत्तान व गंभीर या दोन अवस्था मानता येतात हे खरे, परंतु काही रुग्णामध्ये केवळ उत्तान वातरक्तच मिळते, त्यांना गंभीरावस्था प्राप्त होत नाही. या उलट काही रोग्यांमध्ये उत्तान वातरक्ताची लक्षणे न मिळतात गंभीरावस्था राहते. याचा विचार करून चरकांनी या केवळ अवस्था न मानता ते प्रकार म्हणून सांगितले असावेत असे दिसते. जेव्हा उत्तान व गंभीर या दोन्हीच्या लक्षणे एकत्रित आढळतात अशा वेळी त्यास उभयाश्रित वातरक्त असे म्हणलेले आहे व ते अधिक कष्टसाध्य असते असे चरकांनी सांगितले आहे. पुढचा एक संदर्भ आहे चरक सूत्रस्थान अध्याय 29 मध्ये 3 आणि 4 क्रमांकाचा श्लोक.
तशैव आयतनानि आहुः प्राणायेषु प्रतिष्ठिताः शङ्खौ मर्मत्रयं कण्ठौ रक्तं शुक्रौजसी गुदम् तानीन्द्रियाणि विज्ञानं चेतना हेतुम् आभयान् जानीते यः स वै विद्वान् प्राणाभिसर उच्यते. 10 प्राणायतने ज्या ठिकाणी प्राण हा प्राधान्याने राहतो अशी 10 स्थाने आहेत. दोन्ही शंख प्रदेश, 3 मर्म म्हणजे शिर, हृदय, बस्ती, कंठ, रक्त, शुक्र, ओज आणि उदर ही 10 स्थाने आहेत. प्राणाभिसर वैद्य ही 10 प्राणायतने, इंद्रिये, आयुर्वेद शास्त्र, तत्संबंधी अन्य शास्त्रे, चेतनारूप आत्मा आणि रोग जो जाणतो त्याच विद्वान चिकित्सकास प्राणाभिसर म्हणजे प्राणास सहाय्यक असे म्हणलेले आहे. चरक शालिस्थान 7व्या अध्यायात प्राणायतनांचा उल्लेख पुन्हा आहे. त्या ठिकाणी दश प्राणायतनानी मूर्धा, कंठ, हृदय, नाभिर्गुद, बस्ती, ओज, शुक्रम, शोणितम, मांसमिती असे म्हणले आहे. म्हणजेच तेथे 2 शंख प्रदेशांचा उल्लेख नाही. त्यावेळी त्याऐवजी तेथे शंख प्रदेशांऐवजी नाभी आणि मांस ही 2 प्राणायतने सांगितलेली दिसतात. अष्टांग संग्रहामध्ये मांसाऐवजी जिव्हा बंधन प्रदेश हे प्राणायतन सांगितले आहे. या सर्वांचा अभ्यास करताना प्राणायतनांची संख्या वाढते, पण संख्येला महत्व नसून या सर्व ठिकाणी प्राणायतन आहे असे मानणे संयुक्तिक ठरेल. झाले का? हो सर. तर या ठिकाणी व्याधी साध्यत्वाच्या संदर्भात ह्या प्राणायतनाचा उल्लेख केलेला आहे आणि हिताहार असताना सुद्धा इतर पण घटक हे रोगाच्या उत्पत्तीला कारणीभूत होतात हे सांगितलेलं. याबद्दलचं आणखीन सुद्धा विवेचन आहे ते उद्या आपण करणार आहोत व्याधी क्षमत्वाच्या संदर्भातलं. तर आता आपण थांबूया. एक सुभाषित आपण बघूया. तर एक सुभाषित आहे यामध्ये, अतिथिर बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचैते गृहिणः पोष्या इतरे च स्वशक्तितः. तर जो गृहस्थ आहे त्या गृहस्थाने कोणाचं पालन पोषण करणं महत्वाचं ठरवावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. की अतिथी म्हणजे पाहुणे, नंतर बालक, नंतर पत्नी, नंतर जननी म्हणजे आई आणि जनक म्हणजे वडील. तर यांचं पालन पोषण जो गृहस्थी व्यक्ती आहे, घरामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, कुटुंब प्रमुख आहे, त्यांनी यांचं पोषण केलंच पाहिजे. हे कर्तव्य आहे की आलेल्या पाहुण्याचं व्यवस्थित पालन पोषण करणं. त्याप्रमाणे बालकांचं आई, पत्नी, वडील यांचं आणि बाकीचं जे आहेत इतर नातेवाईक, इतरे च स्वशक्तितः, इतर नातेवाईकांच्या बाबतीत आपल्याला शक्य असेल तेवढे करावे. स्वतः कमावणाराचा मुलाचा यात उल्लेख नाही. म्हणजे सज्ञान मुलाने स्वतः कमवून खावे. तर बालक आहे तोपर्यंतच त्या बालकाचं पालन पोषण करणं हे वडिलांचं कर्तव्य आहे. मुलगा मोठा झाल्यानंतर मात्र मुलांनी स्वतःच्या शक्तीनं स्वतःचं पोषण करणं अपेक्षित आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. बायको आणि मुलं यांचं पोषण गृहस्थ जबाबदारीने करतोच. प्रश्न येतो माता पित्यांचा. आपण माता पित्यांचे खूप देणे लागतो, कारण त्यांनीच आपल्याला या जगात आणलेले असते. हे गृहस्थाने कधी सुद्धा विसरू नये. मुलाने पाठ फिरवली तर वार्धक्यात त्याच्या आई वडिलांनी कुणाकडे पाहावं आणि त्यांच्याविषयी आपल्याला निश्चित काहीतरी कर्तव्यच आहे हे गृहस्थी व्यक्तीने जाणायला पाहिजे. मुलांनो, तुम्ही मोठे व्हाल, गृहस्थाश्रमी व्हाल, तेव्हा तुम्ही या श्लोकाची विस्फूर्ती होऊ देता. म्हणजेच काय, तर आई वडिलांचं पालन करणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो की वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना ठेवायची जी काही प्रथा सुरू झालेली ती अतिशय घातक आहे आणि म्हणून आपल्या आई वडिलांचं पालन आपण आपल्या घरामध्ये करणं महत्वाचं आहे. तर एका प्रश्नाला एका कुलगुरूंच्या निवडीमध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमचे आई वडील कुठे आहेत? तर ते म्हणाले की मी आई वडिलांकडे मी राहतो. म्हणजे आई वडिलांच्या बरोबर राहणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तर या दृष्टीनं आजच्या